नमस्कार. नमस्ते, बोला. आपला एकूण इथला विसर्ग किती आहे? म्हणजे राधानगरी, वारणा आणि कोयना. नाही, अजून विसर्ग तसा नाहीच आहे या धरणांमधून. आज आपला राधानगरीतला तो पॉवर हाऊसचा 1400 क्युसेक्स आहे, 1450. बर. आणि वारणेतनं आज त्यांनी 2000 क्युसेक डिस्चार्ज केलाय सुरू. आणि पॉवरचा 1600 म्हणजे 3800. हा, आणि कोयनेतनं फक्त पॉवर हाऊसचा त्यांनी 1050 सुरू केलाय. बर, म्हणजे 5-6 हजारच होतोय ना. होय होय होय. पण धरणाचा आणि खाली बाकीचं आता थोडक्यात आपला आपल्या राजापूर इथून बंधारा किंवा कृष्णेतून किती विसर्ग होतोय आलमट्टीला? राजापूर पासून पुढे जो जातोय तो 1,25,000 आहे. आणि त्यांनी 1,70,000 सोडणार आहे काय आता? 70 सोडणार आहेत आता. होय. म्हणजे पुराचा धोका अजिबात नाही मग. हा, होप सो. पावसानं कृपा करावी आपल्यावर. हा, बरोबर. पावसानं कृपा करावी. आताच्या घडीला तरी आपण 1.25 लाख आपला विसर्गन, त्यांचा 2.25 लाख आहे, बरोबर आहे? होय होय. म्हणजे आपला तसं कमी होऊ शकतो मी पूर होऊ शकतो, पण आता तरी आपण म्हणजे जवळजवळ 42 आपण गाठायला लागलोय पुन्हा, म्हणजे इकडं होय. पंचगंगा. इकडे वाढायला लागले. होय. आणि ते परत उद्या दुपारपर्यंत वगैरे आपण 43ला जाऊ असं वाटतंय. होय, मला समजलं की गुरुवारी बहुतेक दरवाजे खुलतील सोयींचे. हा, गुरुवारी किंवा उद्या रात्री राधानगरीचे डोअर्स ओपन होतील. म्हणजे शुक्रवारी आपल्याकडे पाणी येऊ शकतं ते. होय होय. 45 पर्यंत जाऊ. आणि आता राजाराम बंधाऱ्याला जे आपण मोजतो तिथून आता तुम्हाला सांगतो 61,000 क्युसेकनं तिथून पाणी पुढे जाते राजाराम मधनं. राजाराम बंधारा म्हणजे फ्री कॅचमेंट मधला पाऊस. हो, बरोबर. असं ऑल टुगेदर ते 61,000 क्युसेक्स पाणी जाते. हा, म्हणजे पुराचा धोका नाही असं आपल्याला म्हणता येईल काय? नाही, असं नाही म्हणता येणार. असं नाही म्हणता काय? बरोबर. नाही. जोपर्यंत आपण इशारा पातळीच्या वगैरे खाली जात नाही तोपर्यंत आपण धोक्यातच आहे. बरोबर. ठीक. असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा.